महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे, मंगलप्रभात लोढा, ललित गांधी, संदीप भंडारी यांच्या पाठपुराव्यामुळे जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची नुकतीच स्थापना करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील जैन समाजाला शासनाने न्याय दिला आहे। या महामंडळाच्या माध्यमातून जैन समाजाच्यासाठी कल्याणाचा योजना सुरू करणे, अतिप्राचीन जैन तीर्थ व ग्रंथांचे संरक्षण, जैन साधू विहार प्रसंग सुरक्षा, जैन समाजातील विधवा व घटस्फोटित महिलांसाठी सवलतीच्या माध्यमातून कर्ज, वैयक्तिक कर्ज, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती व 10 लाखांपर्यंत कर्ज, कौशल्य विकास प्रशिक्षण, जैन महिला बचत गटासाठी विविध योजना या महामंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येणार असल्यामुळे शासनाने जैन समाजाला न्याय देऊन घेतलेला निर्णय समाधान देणारा असल्याचे मत भाजप जैन प्रकोष्ठचे सचिव, शिर्डी येथील भाजपचे पदाधिकारी विनोद संकलेचा यांनी प्रसिद्धीत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे। विनोद संकलेचा म्हणाले की जैन अल्पसंख्याक विकास महामंडळ जैन समाजासाठी मोठ्या प्रमाणावर फायदेशीर ठरणार असून त्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ देखील जैन समाजाला मिळणार असल्यामुळे महाराष्ट्रातील जैन समाजात मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण पसरले। शासनाच्या या निर्णयाबद्दल नुकताच जैन समाजातील कार्यकर्त्यांच्या वतीने पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। याप्रसंगी नगर जिल्ह्यातील जैन प्रकोष्ठचे जिल्हा अध्यक्ष महावीर गांधी, दिलीप बाढिया, वैभव बाठिया, भरत संघवी, जोगेश लोढा, बाळू पिपाडा, अजित दोशी, दिलीप कोठारी, प्रकाश गांधी, संदेश खाबिया आदींसह महिला देखील याप्रसंगी उपस्थित होत्या। दिलीप बाठिया परिवाराच्या वतीने जैन समाजातील महिला व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नमोकार मंत्र जाप देखील यावेळी ठेवण्यात आला होता। याप्रसंगी शासनाच्या निर्णयाबद्दल जैन बांधवांनी घोषणा देऊन शासनाचे आभार मानले। आनंद उत्सव साजरा करण्याचं मागचं कारण असं, 4 तारखेला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जैन समाजाला अल्पसंख्याक जैन विकास महामंडळाची घोषणा केली। त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंगलप्रभात लोढा त्या सर्वांचे मी खूप आभार मानतो। हे जैन महाविकास मंडळ स्थापन करताना ललितजी गांधी, संदीपदादा भंडारी यांचा अथक परिश्रम यांनी घेतले। जैन प्रकोष्ठचे परत अध्यक्ष संदीपदादा भंडारी यांनी खूप मेहनत घेऊन हे महामंडळ स्थापन केलं आणि आज आम्हाला इतका आनंद होत आहे की आम्हाला शासनाने न्याय दिला। आमची उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी।